शहर आहे। भारतीय स्वतंत्र लढ्यात ज्यांचं अमूल्य असं योगदान होतं असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर देखील याच नाशिक जिल्ह्यातले आहेत। आणि विशेष म्हणजे ज्या अभिनव भारत संस्थेची पायाभरणी या नाशिक शहरातून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ठेवली, या नाशिक शहरातून जी पायाभरणी केली त्याच अभिनव भारतामध्ये विद्यार्थी परिषदे अभिनव भारत मंदिराच्या तिळभांडेश्वर गल्लीतील कार्यालयामध्ये विद्यार्थी परिषदेचं काम या नाशिक शहरामधून चाललेलं आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की संघ शताब्दीचं हे वर्ष आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत। विद्यार्थी परिषदेचे शिल्पकार प्राध्यापक स्वर्गीय प्राध्यापक यशवंतराव केळकर यांचं सुद्धा हे जन्मशताब्दी वर्ष आहे। जनजाती क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीला देखील 150 वर्ष, यांची देखील 150वी जयंती आपण साजरी करतोय। त्याचबरोबर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या नाशिक शहरात 60वा हिरक महोत्सवी अधिवेशन आपलं होत आहे, ही आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे। गेल्या वर्षभरामधल्या कामाचा जर आपण आढावा घेतला, एका अर्थानं सिंहावलोकन केलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण अनेक आघाड्यांवरती यशस्वी अशा पद्धतीने आगेकूच केलेली आपल्या सर्वांना बघायला मिळेल। मग त्यामध्ये शैक्षणिक प्रश्नांना घेऊन केलेले आंदोलन असतील, त्या ठिकाणी या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आपण ज्या महाविद्यालय शाखा केल्या, आपण जो संघटन विस्तार केला तो असेल, किंवा आपल्या सर्वांच्या साथीनं आपण जी रेकॉर्ड ब्रेक सदस्यता या वर्षी केली आहे, त्या या सगळ्याचा जर आपण आढावा घेतला तर मला असं वाटतं मित्रांनो, मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी मंत्री प्रतिवेदन करतोय, पण या मंत्री प्रतिवेदनाचे खरे दावेदार या पेंडॉल मध्ये बसलेले आपण सर्व कार्यकर्ते आहोत असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं। त्यामुळं मी आपल्या सर्वांचं या मंत्री प्रतिवेदनाच्या सुरुवातीलाच खूप खूप अभिनंदन करतो, स्वागत करतो। आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या विद्यार्थी परिषदेच्या कार्याला एक वेगळी उंची देण्याचं काम हे त्या ठिकाणी केलेलं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, आपलं 59वं प्रदेश अधिवेशन हे त्या ठिकाणी सोलापूरमध्ये संपन्न झालं। सोलापूरमधल्या कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची भव्य दिव्य स्वरूपाची व्यवस्था त्या ठिकाणी केली होती। या अधिवेशनामध्ये देव देश धर्म असेल, सर्वस्पर्शी काम असेल, त्याचबरोबर विमर्श असेल, अशा वेगवेगळ्या भाषण सत्रांचं आयोजन त्या ठिकाणी आपण केलं होतं। या अधिवेशनाला विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते असलेले आणि डिक्की नावाची संस्था पुण्यामध्ये निर्माण करून असंख्य आपल्या दलित बांधवांसाठी एक चांगलं काम करणारे पद्मश्री मिलिंद कांबळे हे या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते। एक खूप चांगलं दिशादर्शक असं अधिवेशन आपण सोलापूरमध्ये केलं आणि सब चलेंगे साथ चलेंगेचा नारा देऊन आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं नवीन या शैक्षणिक वर्षामध्ये कामगिरी करण्यासाठी सज्ज झालो। त्यानंतर आपल्या विद्यार्थी परिषदेची प्रदेश कार्यकारिणी बैठक ही आपल्याच नाशिक ग्रामीण जिल्ह्यातल्या सिन्नर या ठिकाणी संपन्न झाली। त्यावेळी आपण विद्यार्थी परिषदेच्या वेगवेगळ्या विषयांचा आढावा त्या ठिकाणी घेतला। वेगवेगळ्या सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेचं काम आपल्याला कशा पद्धतीने वाढवता येईल, तळागाळात असलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या आपल्याला कशा सोडवता येईल, याचं देखील आपण विचार मंथन त्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये केलं। प्रदेश समीक्षा योजना बैठकीचा जर आपण विचार केला तर गेल्या शैक्षणिक वर्षभराचा आढावा घेण्यासाठी आपण आपल्या मावळ जिल्ह्यातील लोणावळा या ठिकाणी प्रदेश समीक्षा योजना बैठक त्या ठिकाणी संपन्न केली। यामध्ये संघ शताब्दी असेल, प्राध्यापक यशवंतराव केळकर जन्मशताब्दी वर्ष असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपण चर्चा केली। आपल्याला जे आगामी काळात जिल्हा अभ्यास वर्ग करायचे होते, सुट्टी कार्यक्रम करायचे होते, त्याचं एक संपूर्ण नियोजन आपण त्या समीक्षा योजना बैठकीमध्ये केलं। त्यानंतर आपली जी दुसरी प्रदेश कार्यकारिणी बैठक होती ती आपल्या इचलकरंजी जिल्ह्यातील कुरुंदवाड या ठिकाणी संपन्न झाली। यामध्ये आपण वेगवेगळ्या 2 प्रस्तावांवरती आपण सर्वांनी चर्चा करून ते प्रस्ताव पारित केले, ज्यामध्ये मुलींना मोफत शिक्षण विषयाची अंमलबजावणी झाली पाहिजे। त्या ठिकाणी 11वी प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी ज्या आलेल्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजे, अशा पद्धतीचा एक शैक्षणिक प्रस्ताव त्या ठिकाणी आपण पारित केला। त्याचबरोबर भारतीय सेनेच्या शौर्याचे प्रतीक असलेले
ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सुरक्षा दलाचे ऑपरेशन कगारचे अभिनंदन आपण त्या ठिकाणी केले. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्रदेश कार्यकारिणी बैठक त्या ठिकाणी प्रदेश अभ्यास वर्गाला जोडून केली आणि विद्यार्थी परिषदेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि प्रशिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला प्रदेश अभ्यास वर्ग आपण त्या ठिकाणी कुरुंदवाडमध्ये आयोजित केला होता. मी कुरुंदवाडच्या कार्यकर्त्यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची व्यवस्था संपूर्ण प्रदेशातील आलेल्या कार्यकर्त्यांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध केली आणि त्या ठिकाणी आपले राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्तजी असतील, आपले राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे विशेष निमंत्रित सदस्य प्राध्यापक साठे सर असतील, आपले क्षेत्र संघटन मंत्री गीतेशजी असतील, अशा वेगवेगळ्या आपल्या मार्गदर्शक कार्यकर्त्यांच्या रूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रदेश अभ्यास वर्गामध्ये मार्गदर्शन लाभलं. त्या ठिकाणी आपलं खूप चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण त्या प्रदेश अभ्यास वर्गामध्ये झालं. या प्रदेश अभ्यास वर्गामध्ये एकूण 221 विद्यार्थी, 67 विद्यार्थिनी, 16 प्राध्यापक असे 304 कार्यकर्ते प्रशिक्षित त्या ठिकाणी झाले. त्यानंतर जर आपण बघितलं तर विद्यार्थी परिषदेची प्रदेश कार्य समिती बैठक पंढरपूर जिल्ह्यातील सांगोला या ठिकाणी संपन्न झाली. या प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये देखील आपण वेगवेगळ्या सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेचं काम आपल्याला कशा पद्धतीने वाढवता येईल, आपल्याला विद्यार्थी परिषदेचा विस्तार हा कशा पद्धतीने करता येईल याची सविस्तर चर्चा आपण सांगोल्याच्या बैठकीमध्ये केली. त्याचबरोबर आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी परिषदेचा ब्रँड समजला जाणारा जो आता सर्व अभियांत्रिकीच्या, डिप्लोमाच्या, ITIच्या विद्यार्थ्यांना अतिशय मानाचा असा समजला जातो तो डिपेक्स यावर्षी आपल्या पुण्यामध्ये झाला. मी पुणे महानगरातल्या कार्यकर्त्यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी भव्य दिव्य स्वरूपाचा ऐतिहासिक असा डिपेक्स कार्यक्रम त्या ठिकाणी केला आणि COEP या अत्यंत नामांकित अशा इन्स्टिट्यूटमध्ये आपण हा डिपेक्स केला, ज्याच्यामध्ये जवळपास 450हून अधिक वेगवेगळे मॉडेल्स त्या ठिकाणी सादर करण्यात आले होते. या 4 दिवसीय डिपेक्समध्ये इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 40,000 लोकांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि एक नवीन विक्रम विद्यार्थी परिषदेच्या डिपेक्स कार्यक्रमाने त्या ठिकाणी रचला. या कार्यक्रमाला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, शालेय शिक्षण राज्यमंत्री असतील, असे वेगवेगळे मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि एक भव्य दिव्य स्वरूपाचा ऐतिहासिक डिपेक्स आपल्या पुण्यनगरीमध्ये, आपल्या पुणे महानगरामध्ये त्या ठिकाणी संपन्न झाला. आपण जर विचार केला तर गेलं वर्षभर आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं 350व जयंती वर्ष आपण त्या ठिकाणी साजरं केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून शक्ती स्वरूपा वंदन हेरिटेज वॉक अशा पद्धतीच्या एका कार्यक्रमाचं आयोजन आपण पश्चिम महाराष्ट्र प्रांत म्हणून केलं. त्या ठिकाणी अहिल्यादेवींच्या जन्मस्थानी म्हणजे चौंडी या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांना आदरांजली देण्याचं काम ह्या आपल्या विद्यार्थिनी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलं. मी आपल्या सर्व पश्चिम महाराष्ट्रातल्या रणरागिणींचं या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो की अहिल्यादेवी होळकरांच्या या विशेष वर्षानिमित्त आपण खूप चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम वर्षभरात राबवले. एकूणच आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या प्रांतातून जी आषाढी वारी त्या ठिकाणी निघत असते, आपण हजारो वारकऱ्यांची सेवा त्या ठिकाणी करत असतो. मग त्यामध्ये मेडिकल कॅम्प्स असतील, पदसेवा असेल, त्या ठिकाणी वारकऱ्यांची शुश्रूषा करण्याचं काम हे आपले कार्यकर्ते वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या माध्यमातून करत असतात. गेल्या 10 वर्षांपासून अत्यंत यशस्वीपणे हा उपक्रम आपण राबवतोय. मी जिज्ञासाच्या आणि आपल्या ABVPच्या सर्व कार्यकर्त्यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी यावर्षी ही वारी एक हातीपणे सांभाळून त्या ठिकाणी 56,039 वारकऱ्यांची पदसेवा त्या ठिकाणी केली, वैद्यकीय सेवा त्या ठिकाणी केली आणि जवळपास 1419 डॉक्टरांचा सहभाग या ठिकाणी या वारीमध्ये आपण नोंदवला आणि एक ऐतिहासिक स्वरूपाचा असा आषाढी वारी वैद्यकीय सेवा उपक्रम जिज्ञासा आणि ABVPच्या माध्यमातून आपण केला. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या पूर्वोत्तरमधील काही
प्रतिनिधी आपल्या वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये येत असतात आणि त्या ठिकाणी आपल्या ठिकाणची संस्कृती, आपल्या इथलं खानपान, वेशभूषा याचा अनुभव घेण्यासाठी आंतरराज्य छात्र जीवन दर्शन म्हणजेच सील यात्रा त्या ठिकाणी आपण काढत असतो. या वर्षीची सील यात्रा मला असं वाटतं इतिहासात पहिल्यांदाच अहिल्यानगर शहरामध्ये ही सील यात्रा आली आणि या सील यात्रेच्या माध्यमातून 25 प्रतिनिधी पूर्वोत्तरच्या वेगवेगळ्या राज्यांमधून त्या ठिकाणी आले. त्यांचा निवास वेगवेगळ्या ठिकाणी आपण केला होता. त्यांच्यासाठी काही जाहीर कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं आणि मी अहिल्यानगरच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा विशेष या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी त्या सीलच्या प्रतिनिधींसाठी त्या ठिकाणी केली आणि अत्यंत ऐतिहासिक स्वरूपाची सील यात्रा आपल्या या पश्चिम महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरमध्ये आली. त्याचबरोबर आपल्या दृष्टीने जे मेडिकल आणि डेंटल विद्यार्थ्यांचं काम आहे ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. मेडिव्हिजन नावाचा आपला जो आयाम चालतो त्याचं 8वं अखिल भारतीय मेडिकल व डेंटल विद्यार्थी संमेलन हे देखील त्याच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संपन्न झालं. या 2 दिवसीय संमेलनामध्ये आपण वेगवेगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून देशभरातून आलेल्या तमाम मेडिकल आणि डेंटलच्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं. वेगवेगळ्या सत्रांच्या माध्यमातून एक चांगली कॉन्फरन्स त्या ठिकाणी मेडिकलच्या विद्यार्थ्यांची आपण केली. एकाच वर्षी 2 मोठे कार्यक्रम अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केले, त्यामुळे त्या सर्वांचं एक अभिनंदन त्या ठिकाणी मी करतो. जनजाती गौरव यात्रा आपल्या सर्वांना माहिती आहे. या अधिवेशनामध्ये भगवान बिरसा मुंडांनी ब्रिटिशांविरुद्ध जो संघर्ष केला त्या संघर्षाची गाथा आपल्या सर्वांसमोर मांडण्यासाठी त्या ठिकाणी जनजाती गौरव यात्रा ही आयोजित करण्यात आली होती आणि अत्यंत थोड्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी जनजाती गौरव यात्रा ही आपल्या कार्यकर्त्यांनी यशस्वी करून दाखवली. त्या ठिकाणी 22 तालुक्यांमधून वेगवेगळ्या 3 शासकीय जिल्ह्यांमधून ही यात्रा गेली आणि जवळपास 8,000 विद्यार्थ्यांपर्यंत आपण या जनजाती गौरव यात्रेच्या माध्यमातून बिरसा मुंडांचा विचार, बिरसा मुंडांची बिरसायत ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचं काम केलं. मी आपल्या या अहिल्यानगर, नाशिक आणि पुण्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की आपण हे भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त हे पुण्याचं काम आपण हाती घेतलं आणि जवळपास 50 पेक्षा जास्त कार्यक्रम वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये असतील, वेगवेगळ्या वसतिगृहांमध्ये असतील, हे आपण यशस्वी पद्धतीने करून दाखवले. आपण जर वेगवेगळ्या कार्यशाळांचा विचार केला तर त्या ठिकाणी आपण आपल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताची मीडिया आणि सोशल मीडियाची कार्यशाळा ही पुण्यामध्ये आपण घेतली होती. या कार्यशाळेमध्ये प्रांतातून सर्व आपले सोशल मीडियाचं काम सांभाळणारे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि विशेष म्हणजे आपले राष्ट्रीय संघटन मंत्री आशिषजींच्या उपस्थितीत आपण ही कार्यशाळा पुण्यामध्ये केली. त्यामुळं आपल्या मीडिया आणि सोशल मीडियाच्या कामाला गती देण्यासाठीचं ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण अशी होती. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याची वैचारिक प्रबोधन कार्यशाळा आपल्या सर्वांना माहिती आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये असताना त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या नॅरेटिव्हजला सामोरे जावं लागतं. वेगवेगळे त्या ठिकाणी अपप्रचार आपल्या विद्यार्थी परिषदेच्या बाबतीत असतील, आपल्या भारतीय विचाराच्या बाबतीत असतील, हे त्या ठिकाणी केले जातात आणि त्याचा सामना जर आपल्याला करायचा असेल तर कुठेतरी आपलं वैचारिक प्रबोधन होणं गरजेचं आहे. विमर्श हा विषय आपल्या सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि हाच विचार लक्षात घेऊन आपण महाराष्ट्र राज्याची वैचारिक प्रबोधन कार्यशाळा त्या ठिकाणी पुणे महानगरामध्ये आयोजित केली होती. या वैचारिक प्रबोधन कार्यशाळेमध्ये आपले राष्ट्रीय सहसंघटन मंत्री असतील, क्षेत्रप्रचारक असतील, ऑर्गनायझरचे संपादक असतील, असे वेगवेगळे मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते. असे वेगवेगळे प्रांतस्तरावरचे कार्यक्रम, प्रांतस्तरावरच्या कार्यशाळा ज्या आपण केल्या त्या मी आत्ता आपल्यासमोर मांडल्या आहेत आणि मला असं वाटतं की आपल्या सर्वांसाठी आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण ज्या गोष्टीला घेऊन असतं, विद्यार्थी परिषद ही
जगातली सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे ज्याच्या आधारावरती आपण म्हणतो आणि सिद्ध करून दाखवतो ते म्हणजे आपलं सदस्यता अभियान। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या साथीने, आपल्या सर्वांच्या सहयोगाने, आपल्या सर्वांच्या परिश्रमांमुळे विद्यार्थी परिषदेने इतिहासात पहिल्यांदाच जेव्हा एकत्रित महाराष्ट्र प्रांत होता तेव्हा देखील जेवढी सदस्यता इतिहासात झाली नाही तेवढी सदस्यता आपण यावर्षी पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये केली आहे। त्यामुळं मला सांगताना आपल्याला आनंद होतोय की आपण यावर्षी 1,61,267 इतकी सदस्यता करून त्या ठिकाणी जगातली सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असलेल्याचा मान हा आपण पुन्हा एकदा मिळवून दाखवला आहे। खरं तर माझ्यासाठी हा अत्यंत भावुक क्षण आहे। या पेंडॉल मध्ये बसलेला प्रत्येक कार्यकर्ता, आपल्या जिल्ह्यात झटणारा, दिवस रात्र झटणारा प्रत्येक कार्यकर्ता हा त्या ठिकाणी हे सदस्यता अभियान यशस्वी करण्यासाठी एका अर्थानं समर्थ ठरलाय, सार्थक ठरलेला आहे असं मला वाटतं। त्यामुळं यावर्षी आपण 42,110 एवढी शालेय आणि 1,19,157 एवढी महाविद्यालयीन सदस्यता करून तब्बल 1,61,267 एवढी ऐतिहासिक आणि विक्रमी सदस्यता पश्चिम महाराष्ट्रामध्ये करून दाखवली आहे। मी मंत्री प्रतिवेदन करत असताना या वर्षभरातले अनेक विक्रम आपल्या समोर बोलून दाखवतोय। अजून एक विक्रम यावर्षी आपण त्या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे। आपण या सदस्यता अभियानामध्ये त्या ठिकाणी अधिकतम सदस्यता दिवस केले। वेगवेगळ्या कॅम्पसेसवरती जाऊन एकाच दिवशी आपण अधिक सदस्यता करू शकतो का याचा एक्सरसाइज आपण केला आणि आपण एकाच दिवशी वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये संपूर्ण प्रांतभरामध्ये एकाच दिवशी 40,000 सदस्यता केल्याचा रेकॉर्ड आपण त्या ठिकाणी केला। त्यामुळे मी या सर्व कार्यकर्त्यांचं विशेष अभिनंदन करतो की विद्यार्थी परिषदेचा संघटन विस्तार करण्यासाठी आपण सगळेजण त्या ठिकाणी सज्ज झाले आहोत आणि त्याचंच प्रतिबिंब आपल्याला या सदस्यतेच्या आकड्यांमधून दिसून येतं। त्यानंतर आपले जे वेगवेगळे अनिवार्य कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये युवक सप्ताहासारखे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी आपण खूप यशस्वी पद्धतीने त्या ठिकाणी केलं। यामध्ये कोल्हापूर महानगरामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद आणि आजचा युवक या विषयावर व्याख्यानमाला असेल। कोल्हापूर ग्रामीणमध्ये त्या ठिकाणी विवेकानंद संमेलनांचं आयोजन असेल। इचलकरंजीसारख्या ठिकाणी युथ फॉर भारत व स्वामी विवेकानंद यांच्यावरचं व्याख्यानमाला असेल। सांगली जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी युवक सप्ताहानिमित्त डिपेक्स टॉक असतील, स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला असेल। महिला महाविद्यालयामध्ये आरोग्य तपासणी शिबिरं असतील, मिशन 600 सारखा कार्यक्रम असेल। हे यशस्वीपणे आपण सांगली जिल्ह्यामध्ये केले। कराड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं। स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत, उद्योजकता अशा वेगवेगळ्या विषयांचं त्या ठिकाणी आपण व्याख्यानं आयोजित केले। मिशन 600 द्वारे आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिलं। सोलापूर महानगरामध्ये युवक सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी आपण केलं होतं। मध्य पुण्याच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सप महाविद्यालयामध्ये स्वच्छता मोहीम असेल, सामूहिक मेडिटेशन असेल, रामकृष्ण मठाची व्हिजिट आयोजित करणं असेल, बुद्धिबळ स्पर्धा असतील असं आयोजन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। पर्वतीमध्ये आपण जर विचार केला तर पर्वतीमध्ये मॅरेथॉनचं आयोजन, हडपसरमध्ये फुटवॉक व बुक्की कार्यक्रमचं आयोजन असेल। येरवडा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी विवेकानंद व्याख्यानमाला, मिशन 600 सारखे कार्यक्रम असतील। विद्यापीठ जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी डिपेक्स टॉक सारखे कार्यक्रम आयोजित केले। त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या व्याख्यानांचं आयोजन केलं। बारामतीच्या कार्यकर्त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी युवा पदयात्रेचं आयोजन करून माळेगाव सारख्या एका छोट्या गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला। त्याचबरोबर त्यामध्ये विद्यापीठातील भ्रष्टाचार असतील, वाढती गुन्हेगारी असतील या विषयावरती एक जाहीर व्याख्यान त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं। त्याचबरोबर खेलो भारतच्या अंतर्गत व्हॉलीबॉल स्पर्धा असतील, 1600 मीटर रनिंग स्पर्धेचं आयोजन बारामतीतल्या कार्यकर्त्यांनी केलं।
दक्षिण नगरसारख्या ठिकाणी तणावमुक्त छात्र जीवन या व्याख्यानमालेचं आयोजन अहिल्यानगरच्या कार्यकर्त्यांनी खूप यशस्वीपणे केलं. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा युवक सप्ताहानिमित्त घेतल्या. नाशिक महानगरातल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी युवक सप्ताहाच्या निमित्तानं KTHM महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय कला मंच अंतर्गत हुनरबाज कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केलं आणि एक वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कॅम्पसच्या विद्यार्थ्यांना कनेक्ट करण्याचं काम केलं. मालेगाव शाखेच्या माध्यमातून टर्फ क्रिकेट टुर्नामेंट असेल, फार्मसी स्टुडंट्सचं नेशन बिल्डिंगमधलं योगदान, अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्यानमाला आयोजित केली. एकूण प्रांतभराचा जर आपण विचार केला तर आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा विद्यार्थी परिषदेच्या दृष्टीने उत्सव असणारा युवक सप्ताह आपण सक्षमपणे केला. 82 नगरांमध्ये 203 स्थानांवरती 234 कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित केले आणि 16,086 विद्यार्थी, 13,188 विद्यार्थिनी, 953 प्राध्यापक आणि 983 अन्य असे एकूण 31,529 एवढ्या संख्येने एवढे विद्यार्थी, प्राध्यापक आणि अन्य कार्यकर्ते या युवक सप्ताहाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. त्यामुळे मी युवक सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. त्या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम केले. आपल्या सर्वांना माहिती आहे की 9 जुलै हा विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेचा दिवस आहे, ज्याला आपण राष्ट्रीय विद्यार्थी दिवस म्हणून सर्वत्र साजरा करत असतो. या 9 जुलैच्या निमित्तानं त्या ठिकाणी कोल्हापूर महानगरातील विद्यानगर शाखेच्या वतीनं मशाल यात्रेचं आयोजन असेल. शिवाजी विद्यापीठामध्ये विद्यार्थिनी वसतिगृहापासून ते शिवाजी स्मारकापर्यंत त्या ठिकाणी यात्रा काढण्यात आली. यात्रेचा समारोप हा शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर शिववंदना घेऊन त्या ठिकाणी करण्यात आला. त्यामुळं एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम कोल्हापूर महानगरातील कार्यकर्त्यांनी केला. कोल्हापूर ग्रामीणमधल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवा पदयात्रा काढून त्या ठिकाणी 218 संख्येची युवा पदयात्रा काढली आणि एक वेगळा कार्यक्रम कोल्हापूर ग्रामीणमध्ये त्या ठिकाणी केला. इचलकरंजीच्या कार्यकर्त्यांनी मशाल यात्रेचं आयोजन असेल, सांगलीमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रीय पुनर्निर्माणामध्ये युवकांचे योगदान या विषयावर व्याख्यानं असतील, सोलापूरमध्ये त्या ठिकाणी शुभेच्छा कार्डचं वितरण असेल, पंढरपूरसारख्या ठिकाणी आपण पूर्व कार्यकर्त्यांचं एकत्रीकरण 9 जुलैच्या निमित्ताने केलं. मध्य पुण्यामध्ये आपण मशाल यात्रेचं आयोजन त्या ठिकाणी केलं. बारामती जिल्ह्यामध्ये आपण वृक्षारोपण, अभाविप परिचय वर्ग अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी केलं. दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मशाल यात्रेचं आयोजन या विद्यार्थी दिनानिमित्त आपण केलं. उत्तर अहिल्यानगरमध्ये संगमनेर शाखेच्या वतीने प्लास्टिक मुक्त भारत या विषयावरती व्याख्यानांचं आयोजन आपण केलं. एकूण 9 जुलैच्या कार्यक्रमांचा विचार जर आपण केला तर 37 नगरांमध्ये 54 स्थानांवरती 55 कार्यक्रम आपण त्या ठिकाणी केले आणि 2628 विद्यार्थी, 2064 विद्यार्थिनी, 199 प्राध्यापक, 131 अन्य अशा 5022 लोकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. आपल्या सर्वांच्या अनिवार्य कार्यक्रमातील एक शेवटचा कार्यक्रम म्हणजे समरसता दिवसाचा कार्यक्रम. आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन आपण त्या ठिकाणी सर्वत्र करत असतो. त्यानिमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली देण्याचं काम आपण समरसता दिनाला करत असतो. समरसता दिनानिमित्त समरस भारत श्रेष्ठ भारत या विषयावरती कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी व्याख्यानाचं आयोजित करण्यात आलं. इचलकरंजीमध्ये समरसता दिनानिमित्त अभ्यास मंडळाचं आयोजन असेल. सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळे 4 कार्यक्रम समरसता दिनानिमित्त करण्यात आले. सामाजिक समरसता आणि आजचा युवक या विषयावरती आपले राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्तजींचं व्याख्यान त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. मध्य पुणे जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर मध्य पुण्यामध्ये समरसता दिनानिमित्त मोठ्या संख्येने कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र, सोशल इक्वॅलिटी अशा वेगवेगळ्या विषयांवरती भाषण सत्र त्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. तसंच मॉडर्न महाविद्यालय शाखेचं मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची भिंत तयार करून त्यावर विद्यार्थ्यांकडून विचार वेगवेगळ्या विषयांमध्ये लिहून त्या ठिकाणी घेतले. पर्वती भागामध्ये जर आपण विचार केला तर समरसता दिनानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानमालेचं आयोजन आपण केलं. विद्यापीठ भागामध्ये समरसता दिनानिमित्त आपण प्रतिमा पूजन असतील, अभ्यास मंडळ असतील याचं आयोजन वेगवेगळ्या ठिकाणी केलं. कोथरूड भागामध्ये विमर्श, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमर्श आणि वस्तुस्थिती या विषयावरती व्याख्यान आपण आयोजित केलं आणि त्या ठिकाणी
समरसता दिन आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपण केला. मावळ जिल्ह्यामध्ये समरसता या विषयावरती व्याख्यान त्या ठिकाणी आयोजित केलं आणि बारामती जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये सामाजिक समरसतेला घेऊन आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन बारामती जिल्ह्यामध्ये केलं. आपण जर आग्रहाच्या कार्यक्रमांचा विचार केला तर जागतिक महिला दिवस म्हणजेच 8 मार्च निमित्त मध्य पुण्यामध्ये आपण त्या ठिकाणी सप महाविद्यालयामध्ये नारी तू नारायणी या विषयावरती व्याख्यान आयोजित केलं आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी केला. उत्तर नगरमध्ये त्या ठिकाणी ओरा महाविद्यालयामध्ये मिशन साहसीसारख्या कार्यक्रम आपण 8 मार्चच्या निमित्तानं केला. शिक्षक दिवसाचा जर आपण विचार केला तर इचलकरंजीमध्ये शिक्षक दिनानिमित्त त्या ठिकाणी प्राध्यापकांना शुभेच्छा देणं असेल. मध्य पुण्यामध्ये त्या ठिकाणी शिक्षक दिनानिमित्त मॉडर्न महाविद्यालयामध्ये शिक्षकांना भेटून वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्यांचं सत्कार केला, पुष्पगुच्छ दिले. नाशिकमध्ये कॉलेज रोड नगरातील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी शिक्षकांना शुभेच्छा शिक्षक दिनानिमित्त दिल्या. अभियंता दिवस 15 सप्टेंबर निमित्त पुणे महानगरातील कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये जाऊन उद्योजकता विषय असेल, डिपेक्स स्टॉक सारखे विषय असतील वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले आणि एक चांगले कार्यक्रम या 15 सप्टेंबरच्या निमित्तानं केले. जनजाती गौरव दिवस म्हणजेच 15 नोव्हेंबरला आपण कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठात भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचं आयोजन विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी केलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या अभ्यास मंडळांच्या आणि व्याख्यानांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण बिरसा मुंडांचं 150वं जयंती वर्ष साजरं केलं. मध्य पुण्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतील, हडपसरमध्ये जनजाती वसतिगृहामध्ये कार्यक्रम असेल, विद्यापीठ जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी बिरसा मुंडांच्या जन्मस्थानावरून आणलेल्या पवित्र मातीचं पूजन त्या ठिकाणी आपण केलं. कोथरूडमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं, प्रदर्शनी आपण त्या ठिकाणी लावली होती. पिंपरी चिंचवडमध्ये निबंध स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील, जनजाती नृत्य स्पर्धा असतील, अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं. मावळ जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर व्याख्यानांचं आयोजन दक्षिण नगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या व्याख्यानांचं आयोजन बिरसा मुंडांच्या 150व्या जयंतीनिमित्त आपण केलं. स्त्री शक्ती दिनाचा जर आपण 19 नोव्हेंबरचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी इचलकरंजीमध्ये महिला आरोग्य व सबलीकरण या विषयावरती व्याख्यान आयोजन असेल, सोलापूरमध्ये त्या ठिकाणी व्याख्यानांचं आयोजन असेल, पंढरपूरमध्ये व्याख्यानांचं अभ्यास मंडळांचं आयोजन असेल, मध्य पुण्यामध्ये प्रतिमा पूजन, लाठीकाठी, तलवारबाजी प्रदर्शन आपण त्या ठिकाणी दाखवलं होतं. हडपसर सारख्या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावरती व्याख्यान, येरवड्यामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्रतिमा पूजन, विद्यापीठ भागामध्ये व्याख्यानांचं आयोजन, दक्षिण नगर जिल्ह्यामध्ये महिला आरोग्य आणि महिला सशक्तीकरण या विषयावरती व्याख्यान, उत्तर नगरमध्ये संगमनेरमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी व्याख्यानांचं आयोजन आपण केलं. मित्रांनो, आपण जर विचार केला तर अजून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं अजून एवढं वृत्त या मंत्री प्रतिवेदनामध्ये मांडायचं बाकी आहे, पण आपली वेळ सुद्धा आता संपत आलेली आहे. त्यामुळं मी थोडक्यातच आपल्या सगळ्या कार्यक्रमांचा उल्लेख या ठिकाणी करतो. सुट्टी कार्यक्रमांचा जर आपण विचार केला, ज्या सुट्टी कार्यक्रमांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी परिषदेच्या संपर्कामध्ये येत असतात आणि नवीन शैक्षणिक वर्षामध्ये काम करण्यासाठी सज्ज होत असतात, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये 20 सुट्टी शिबिरं आपण आयोजित केले, ज्यामध्ये 985 विद्यार्थी, 470 विद्यार्थिनी, 10 प्राध्यापक आणि 19 अन्य असे 1490 विद्यार्थी यावर्षी आपल्या सुट्टी शिबिरांमध्ये सहभागी झाले आणि या सुट्टी शिबिरांच्या माध्यमातून आपण जवळपास 1500 विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचलो आहे. त्या ठिकाणी अन्य जे आपण विशेष कार्यक्रम केले, ज्यामध्ये तिरंगा पदयात्रा कोल्हापूरमध्ये असेल, कराडमध्ये असेल, पिंपरी चिंचवडमध्ये असेल, रक्षाबंधनाचे कार्यक्रम कोल्हापूर, इचलकरंजी, कराडमध्ये असतील, संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मध्य पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळे व्याख्यानं, त्या ठिकाणी अभ्यास मंडळं, संविधानाचं प्रस्ताविका वाचन हे त्या ठिकाणी आपण केले. अन्य जे स्थानिक कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवाजी विद्यापीठात संविधान चेतना नावाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला. कोल्हापूर ग्रामीणमध्ये त्या ठिकाणी गडिंग्लजमध्ये विद्यार्थ्यांना एकत्रीकरण करून संभाजी महाराजांच्या बलिदानाबद्दल माहिती त्या ठिकाणी देण्यात आली. गडिंग्लज, मलकापूर, बुदरगड अशा वेगवेगळ्या ज्या या आपल्या प्रांताच्या अगदी टोकावरच्या शाखा आहेत, त्यामध्ये सुद्धा आपण युवा पदयात्रेंच्या माध्यमातून चांगल्या संख्येने कार्यक्रम त्या ठिकाणी केले. नवरात्रीनिमित्त कराडमध्ये आपण स्त्री शक्तीचा जागर या विषयावर कार्यक्रम घेतला. यावेळी आपण
वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये शिववंदनांचं आयोजन, व्याख्यानांचं आयोजन वेगवेगळ्या ठिकाणी केलं. सोलापूर महानगरामध्ये आपण गेल्या 2 वर्षांपासून आता जो कार्यक्रम करतो, याही वर्षी नक्कीच सोलापूरमधले कार्यकर्ते करतील असा मला विश्वास आहे. भारतीय वस्त्रांचे शास्त्र हा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण केला आणि भारतीय पारंपरिक वस्त्र परंपरा ही आपण विद्यार्थ्यांना अवगत करून दिली. सोलापूरमधल्या अक्कलकोट शाखेमध्ये त्या ठिकाणी परीक्षेची तयारी, मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या व्याख्यानांचं आयोजन आपण केलं. मध्य पुण्याचा जर आपण विचार केला तर संघशताब्दी निमित्त त्या ठिकाणी संघशताब्दीची प्रतिकृती आपण केली होती. मायबोली सप्ताह असेल, सायकल यात्रा असेल. येरवड्या भागामध्ये जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी तिथीनुसार शिवजयंतीचा कार्यक्रम असेल. बारामती जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्याख्यानांचं आयोजन केलं आणि एका अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने स्थानिक कार्यक्रमसुद्धा यावर्षी आपण करून दाखवले. मी सांगलीच्या कार्यकर्त्यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी सांगली युवा संसदेच्या माध्यमातून एक आगळा वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर ठेवला आणि 2 दिवसीय विद्यार्थ्यांचं संसदीय अधिवेशन त्या ठिकाणी भरवलं आणि सांगलीच्या शाश्वत विकासावर विचार त्या ठिकाणी आपण केला आणि एका अर्थानं एक देश एक निवडणूक अशा समान नागरी कायदा अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपण त्या ठिकाणी चर्चा केली. आपल्या सर्वांना माहिती आहे की यशवंतराव केळकरांचं हे जन्मशताब्दी वर्ष आपण साजरा करतोय आणि या निमित्तानं नाशिकच्या कार्यकर्त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी यशवंत गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून 600 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव या नाशिक शहरामध्ये केला आणि भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी करून दाखवला. पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी जो आता आपला एक USP तयार केला, एक ब्रँड तयार केला आहे, त्या विवेकानंद रनचं एक सक्षमपणे आयोजन पुणे महानगरातल्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षी केलं आणि 2000 पेक्षा जास्त लोकांनी या विवेकानंद रनमध्ये त्या ठिकाणी सहभाग घेतला. विविध आयाम गतिविधीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थिनी कार्यामध्ये मिशन साहसी असेल, मिशन साहसीचे कार्यक्रम सांगली, मध्य पुणे, कोथरूड, अहिल्यानगर. राष्ट्रीय कला मंचचे कार्यक्रम आपण मध्य पुण्यासारख्या ठिकाणी केले. ॲग्रिव्हिजनचे कार्यक्रम सांगली, उत्तर अहिल्यानगर. जिज्ञासाचे कार्यक्रम पिंपरी चिंचवड, सांगली अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण केले. खेलो भारतच्या माध्यमातून क्रीडा विषयातले वेगवेगळे कार्यक्रम कोल्हापूर, मध्य पुणे, येरवडा जिल्ह्यामध्ये आपण केले. पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी आपण बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी केलं. सेवार्थ विद्यार्थीच्या माध्यमातून इचलकरंजी, मध्य पुणे, पर्वती, पिंपरी चिंचवड अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण स्टुडंट फॉर सेवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं. विकासार्थ विद्यार्थी म्हणजेच SFDच्या माध्यमातून कोल्हापूर असेल, कराड असेल, सांगली असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी पर्यावरण संदर्भातील कार्यक्रमांचं आपण आयोजन केलं. मेडिव्हिजनच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल अशा ठिकाणी आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं. आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आत्ता जी अतिवृष्टी झाली त्याच्या पार्श्वभूमीवरती पंढरपूरच्या कार्यकर्त्यांनी, पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांनी, मावळच्या कार्यकर्त्यांनी आणि नाशिक जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात समाजातून मदत गोळा केली आणि पूरग्रस्तांना मदत त्या ठिकाणी केली. आपल्या सर्वांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा, गड किल्ल्यांचा इतिहास आपण विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी, गड किल्ल्यांवर जाऊन आपल्या संस्कृतीचा वारसा ओळखण्यासाठी आपण दुर्गवंदन नावाचा एक आयाम सुरू केला आणि मला आपल्या सगळ्यांना सांगण्यात अत्यंत आनंद होतोय की यावर्षी पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये सर्व जिल्ह्यांनी मिळून 44 वेगवेगळ्या गड किल्ल्यांवरती त्या ठिकाणी ट्रेकचं आयोजन केलं आणि 4313 विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास हा समजावून सांगण्यासाठी त्या ठिकाणी आपण काम केलं. आपल्या सर्वांना माहिती आहे यशवंतराव केळकरांच्या जन्मशताब्दी निमित्तानं आपण पूर्व कार्यकर्त्यांचे संमेलन, मेळावे वेगवेगळ्या ठिकाणी घेतोय आणि विद्यार्थी परिषदेच्या कामाचा पाठीचा कणा असणारे आपले सर्व पूर्व कार्यकर्त्यांचा पुन्हा एकदा एकत्रीकरण या निमित्तानं व्हावं, यशवंतरावांच्या स्मृतींना उजाळा त्या ठिकाणी देण्यात यावा, यासाठी आपण सोलापूरमध्ये यशवंत गौरव स्मृती हा कार्यक्रम त्या ठिकाणी केला. यामध्ये 300 पेक्षा जास्त पूर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते. नाशिक महानगरातल्या कार्यकर्त्यांनी एक ऐतिहासिक असा मागे वळून पाहताना असा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न केला आणि शेकडो पूर्व कार्यकर्ते या संमेलनामध्ये देखील सहभागी झाले होते. त्या ठिकाणी जर आपण सांगलीचा विचार केला
तर यशवंत एक परिसस्पर्श या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली आणि सातारा अशा तिन्ही शासकीय जिल्ह्यातल्या पूर्व कार्यकर्त्यांचं संमेलन हे त्या ठिकाणी आपण सांगलीमध्ये आयोजित केलं. मित्रांनो, विद्यार्थी परिषदेचं दुसरं नाव म्हणजे एक आंदोलन देश के लिए असं आपण म्हणत असतो आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचा आवाज बनून आपण आपल्यासारखे सर्व कार्यकर्ते हे त्या ठिकाणी कॅम्पसमध्ये अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात लढा देण्याचं काम हे त्या ठिकाणी करत असतात. आणि यावर्षी आपण वेगवेगळ्या आंदोलनांच्या मोर्चांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थी प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. ज्यामध्ये या वर्षाच्या सुरुवातीलाच आपण अधिवेशन झाल्या जानेवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात महाआक्रोश मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी केलं आणि आपल्या या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपण घेऊन हजारो विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि वेगवेगळ्या 61 मागण्यांना घेऊन त्या ठिकाणी आपण 6 तासांपेक्षा जास्त वेळ संघर्ष पुणे विद्यापीठामध्ये केला. मी या नाशिक नगर आणि पुण्यातल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की एवढा मोठ्या पद्धतीचा मोर्चा हा आपण विद्यापीठावर काढला आणि विद्यार्थी प्रश्नांपुढे विद्यापीठ प्रशासनाला झुकायला भाग पाडलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये छात्र उद्रेक मोर्चाच्या माध्यमातून आपण एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी केलं आणि 21 वेगवेगळ्या मागण्यांच्या माध्यमातून आपले कार्यकर्ते 2 तासांपेक्षा अधिक वेळ आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी उन्हात त्या ठिकाणी बसलेले होते. त्या ठिकाणी त्यांनी कुलगुरूंना त्या ठिकाणी माफी मागायला लावली आणि त्या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाला झुकवायचं काम हे समोर बसलेल्या सर्व छात्रशक्तीने केलेलं आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. विद्यार्थी परिषदेचा विचार कॅम्पसमध्ये घेऊन जाण्यासाठी, विद्यार्थी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपण सगळेजण अत्यंत सजगपणे काम करतोय. ICU आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे या ठिकाणी आपण एक मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि पॅरामेडिकलच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम हे त्या ठिकाणी नाशिकमध्ये आपण केलं. त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती परीक्षा शुल्कामध्ये त्या ठिकाणी सवलत मिळावी, परीक्षा शुल्काचा परतावा मिळावा यासाठी आपण एकाच दिवशी 4 वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केली. नगर असेल, नाशिक असेल, त्या ठिकाणी सोलापूर विद्यापीठ असेल आणि पुणे विद्यापीठ असेल, अशा 4 ठिकाणी एकाच वेळी आपण आंदोलन त्या ठिकाणी केलं. कोल्हापूर महानगरामध्ये ज्युबिली फंडच्या नावाने विद्यापीठ विद्यार्थ्यांना लुटण्याचं काम जे करतंय त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पोलिसांना न जुमानता, सिक्युरिटीला न जुमानता गेटवरती संघर्ष करण्याचं काम हे कोल्हापूर महानगरातल्या कार्यकर्त्यांनी केलंय आणि विद्यार्थी परिषदेचा विचार हा त्या ठिकाणी अबाधित ठेवण्यासाठी, विद्यार्थी हित जपण्यासाठी त्या ठिकाणी कोल्हापूर महानगरातल्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केलेला आहे. सांगलीमध्ये गुलाबराव पाटील होमिओपॅथी महाविद्यालयातल्या अत्याचाराविरोधातलं आंदोलन असेल, महिला तंत्रनिकेतन महाविद्यालय तासगावमध्ये केलेलं आंदोलन असेल, KWC महाविद्यालयामध्ये केलेलं आंदोलन असेल, कराडमध्ये हिराई इन्स्टिट्यूटच्या भोंगळ कारभाराविरोधात कराडच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आंदोलन असेल, सोलापूरमध्ये त्या ठिकाणी परीक्षा शुल्काच्या विषयातलं आंदोलन असेल, असे वेगवेगळे आंदोलनं आपण यावर्षी खूप चांगल्या पद्धतीने केले. अनेक आंदोलनं अजून सांगायचे राहिले आहेत, परंतु वेळ 2 चिठ्ठ्या आतापर्यंत माझ्या हातामध्ये आलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण जर विचार केला तर यावर्षी आपण निवेदनांचा आपण जर विचार केला तर वेगवेगळ्या विद्यार्थी प्रश्नांना घेऊन 143 निवेदनं वेगवेगळ्या महाविद्यालय आणि विद्यापीठांना देऊन पुन्हा एकदा विद्यार्थी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ABVP हा एकमेव पर्याय आहे हे पुन्हा एकदा आपण सिद्ध करून दाखवलं. 25 वेगवेगळे आंदोलन त्या ठिकाणी केले, 34 वेगवेगळ्या विषयांवरती, पहिलगाम सारखा विषय असेल अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपण निदर्शनं केली. छात्रसंघ निवडणुकांचा जर आपण विचार केला तर आपल्या प्रांतामध्ये आपण छात्रसंघ निवडणुकांसाठी अजूनही संघर्ष करतोय. महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ जे आपल्या नाशिकमध्ये आहे, तर इथे स्टुडंट काउन्सिलचे इलेक्शन आपण होत असतो आणि
आपल्या इतिहासाची पुनरावृत्ती करत या वर्षी सुद्धा विद्यार्थी परिषदेचा भगवा झेंडा MUHS वरती फडकवण्याचं काम हे आपल्या विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलंय. 7 पैकी 5 जागेवरती आपण विजय मिळवून त्या ठिकाणी विद्यार्थी परिषद हीच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी एकमेव संघटना आहे. हे पुन्हा एकदा आपण सिद्ध केलं. विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजलेली संघटना आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या रक्तामध्ये भिनलेली संघटना आहे, हे आपण पुन्हा एकदा सिद्ध केलं. त्या ठिकाणी आपण संघटनात्मक कामाचा जर विचार केला तर 22 वेगवेगळ्या जिल्हा समिती आपल्याकडे घोषित आहेत. 94 शाखा आपल्या या पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये आत्ता घोषित आहेत. आणि इथे या मंत्री प्रतिवेदन जेव्हा आपण हे ड्राफ्ट केलं तोपर्यंत 267 महाविद्यालय शाखा घोषित होत्या, परंतु ती संख्या वाढलेली आहे. मला वाटतं आता 277 पर्यंत आपल्या महाविद्यालय शाखांची संख्या पोहोचलेली आहे. आणि सदस्यतेचं वृत्त मी आत्ताच आपल्याला सांगितलं. 1,61,267 एवढी सदस्यता करून पुन्हा एकदा आपण जगातली सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असल्याचं पश्चिम महाराष्ट्रात आपण सिद्ध केलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्यासमोर मला एवढंच सांगायचं आहे की संघर्षों की समरभूमि में हमसे पूछो हम कैसे हैं, काल चक्र के चक्रव्यूह में हम भी अभिमन्यू जैसे हैं. आणि अशाच पद्धतीने अभिमन्यू प्रमाणे सर्व आपण या विद्यार्थी समस्यांचं चक्रव्यूह भेदून त्या ठिकाणी विद्यार्थी समस्यांना वाचा फोडण्याचं काम करतोय. महाविद्यालय परिसरात असेल, विद्यापीठ परिसरात असेल, त्या ठिकाणी आपण विद्यार्थी परिषदेचा राष्ट्रीय विचार रुजवण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहोत. मी इथे बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी खऱ्या अर्थाने या मंत्री प्रतिवेदनाचं दावेदार पण आपण सर्वात, मी हे आधीच सांगितलंय, परंतु सब चलेंगे साथ चलेंगेचा जो मी नारा मागच्या अधिवेशनामध्ये दिला होता तो आपल्या सर्वांनी, आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सार्थ ठरवलाय. त्यामुळे मी आपल्या सर्वांचं खूप खूप आभार मानतो. त्या ठिकाणी अटलजींनी सांगितल्याप्रमाणे जो पाया उसमें खो न जाए, जो खोया उसका ध्यान करे, हा विचार आपल्याला नक्की जपायचा आहे. एवढा सगळे कार्यक्रम उपक्रम सदस्यता गेल्या वर्षभरात तर आपण केलेलीच आहेत, परंतु आगामी वर्षामध्ये मला असं वाटतं की नवीन प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेश मंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला अधिक जोमाने, अधिक ऊर्जेने, अधिक उत्साहाने त्या ठिकाणी काम करायचं आहे. आणि अनेक कार्यक्रम उपक्रम, तळागाळातले विद्यार्थ्यांचे हजारो प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला आपली वाट बघतायत. त्या ठिकाणी आपल्या आपल्या कॅम्पसवर जाऊन आपल्याला ते करायचं आहे. शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो, सम्मुख फैला अगर ध्येय पथ, प्रगती चिरंतन कैसा इतिअब, सुस्मित हर्षित कैसा श्रमसलत, असफल सफल समान मनोरथ, सब कुछ देकर कुछ न मांगते, पावस बनकर ढलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. आपल्या सर्वांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पण मंत्री निवेदन खूप जोशात मांडलेले आपल्या प्रांतमंत्री अथर्व दादांना मी धन्यवाद सांगतो. कार्यक्रमचा पुढील दोन 2024-25 पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचा कार्यकाळ संपलेला आहे आणि पुढील कार्यकारिणीचा घोषणा करण्यासाठी आणि त्याचा निर्वाचन प्रक्रिया पार पाडण्यासाठी निर्वाचन अधिकारी म्हणून प्राध्यापक श्री संजय साळवे सरांना मी मंचावर आमंत्रित करतो. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, वंदे वंदे.
निर्वाचन अधिकारी श्री संजय साळवे सरांचा मी परिचय करून देतो. प्राध्यापक संजय साळवे सर यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथून धातुशास्त्र व JDC बिटको नाशिक येथून MBA अभ्यास पूर्ण केलेले आहेत. HR व मॅनेजमेंटमध्ये नेट परीक्षा उत्तीर्ण केलेले आहेत आणि डॉक्टर मुंजे व्यवस्थापन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तरुण भारत व सोशल सोल्युशन्स इंडिया येथे HR मॅनेजर म्हणून सुद्धा काम केलेले आहेत. सामाजिक विषयावर लेखन व वक्तृत्व व त्याचबरोबर श्रमानुभव शिबिरांचे आयोजन त्यांनी केलेले आहेत. तसेच विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व साहित्य भारतीमध्ये संघटनात्मक कार्य त्यांनी केलेले आहेत. 2094 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या संपर्कात आहेत. त्यांनी तंत्रशिक्षण विद्यार्थी कार्याचे महाराष्ट्र प्रांत कार्यालय प्रमुख, पुणे महानगर कार्यालय प्रमुख, प्रांत कार्यकारिणी समिती सदस्य असं दायित्व यांचं निर्वहन केलेत. या अधिवेशनामध्ये त्यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. मी प्रदेश मंत्री श्री अथर्व दादा यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावे. निर्वाचन प्रक्रिया करण्यापूर्वी 2024-25 पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचा मी अधिकृतरित्या विसर्जित करीत आहे असे घोषित करतो आणि पुढील सूत्रे निर्वाचन अधिकारी श्री संजय साळवे सरांकडे सुपूर्द करतो. खूप खूप धन्यवाद. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाच्या 60व्या हिरक महोत्सवी प्रदेश अधिवेशनामध्ये मी आपल्या सर्वांसमोर प्रदेश अध्यक्ष व प्रदेश मंत्री यांची निर्वाचन प्रक्रिया करण्यासाठी उभा आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यपद्धतीनुसार आणि रचनेनुसार आपण प्रदेशाध्यक्ष व प्रदेश मंत्री यांच्या निर्वाचनासाठी प्रांतातील सर्व घोषित शहर, शाखा व नगर शाखा यांच्याकडून त्यांच्या नावांचे प्रस्ताव मागवत असतो. त्या ठिकाणी बैठका होऊन याही वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील प्रांतातील 69 नगर शाखांमधून प्रस्ताव प्राप्त झाले. यामध्ये प्रदेशाध्यक्ष या जबाबदारीसाठी एकूण 15 प्राध्यापकांचे प्रस्ताव आले. यामध्ये प्राध्यापक डॉक्टर शांतीनाथ बागेवाडी, प्राध्यापक मिलिंद देशपांडे, प्राध्यापक प्रदीप वाघ, प्राध्यापक तात्यासाहेब घावटे, प्राध्यापक जान्हवी बेडेकर, प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव, प्राध्यापक रघुनाथ सावंत, प्राध्यापक शरद गोस्वामी, प्राध्यापक संतोष धोत्रे, प्राध्यापक अनिल म्हस्के, प्राध्यापक शिल्पा जोशी, प्राध्यापक निलेश बिराजदार,
प्राध्यापक सुजेता विस्पुते, प्राध्यापक तुकाराम पवार व प्राध्यापक निर्भय कुमार विस्पुते यांच्या नावाचे प्रस्ताव प्राप्त झाले. या सर्वांशी वैयक्तिक बोलणं झाल्यानंतर प्राध्यापक मिलिंद देशपांडे, प्राध्यापक प्रदीप वाघ, प्राध्यापक तात्यासाहेब घावटे, प्राध्यापक जान्हवी बेडेकर व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव व प्राध्यापक रघुनाथ सावंत व प्राध्यापक शरद गोस्वामी, प्राध्यापक संतोष धोत्रे और प्राध्यापक अनिल म्हस्के, प्राध्यापक शिल्पा जोशी व प्राध्यापक निलेश बाराजदार व प्राध्यापक सुचेता विस्पुते, प्राध्यापक तुकाराम पवार व प्राध्यापक निर्भय कुमार विस्पुते यांनी आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपला प्रस्ताव मागे घेतला. त्यामुळे प्राध्यापक डॉक्टर शांतीनाथ बागेवाडी यांची 2025-2026 करता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश अध्यक्ष म्हणून घोषणा करतो. मी प्राध्यापक डॉक्टर शांतीनाथ बागेवाडी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. मी सरांचा परिचय करून देतो. प्राध्यापक डॉक्टर शांतीनाथ सुभाषचंद्र बागेवाडी मूळ सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते आहेत. सध्या सेठ गोविंदराव जी आयुर्वेद महाविद्यालय सोलापूर येथे उपप्राचार्य पदावर कार्यरत आहेत. त्यांचे BAMS व MD शिक्षण पूर्ण झाले आहे. 1998 पासून अभाविप कार्यात कार्यरत आहेत. आत्तापर्यंत त्यांचे 5 शोधनिबंध व आयुर्वेद विषयावर 4 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच आयुर्वेद शिक्षक परिषदेद्वारा देण्यात येणारा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. यापूर्वी सोलापूर महानगर उपाध्यक्ष, सोलापूर महानगर अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अशा विविध दायित्वांचे निर्वहन केले आहे. सध्या त्यांच्याकडे सोलापूर प्रमुख अशी जबाबदारी आहे. वर्ष 2025-26साठी त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मी पुनर्निर्वाचित प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शांतीनाथ बागेवाडी यांना विनंती करतो